आता येतोय? आवाज येतोय का? चला, आपलं चालू आहे काळकाम. काळकाम मध्ये चालू टाईप क्रमांक आपला किती झाला रे? 10 झाला वाटतं. 10 टाईप क्रमांक 10 झाला ना आपला. आज बघायचं आहे किल्ला झाला, किल्ल्यावरती सैनिक वसतिगृह. आज बघायचं आपल्याला टाईप क्रमांक 11. 11 मध्ये बघायचं आपल्याला ए बी आणि सी असं डिवायडेशन करूया आपण त्यामध्ये. आज बघायचं पुरुष महिला बालके यावरती आधारित प्रश्न. पहिला प्रश्न घ्या. एक काम आहे ना, एक काम. एक काम विचारलंय तुम्हाला. 15 मुले जे आहेत ना, 15 मुले 20 दिवसामध्ये पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुष एवढे काम करीत असल्यास तेच काम 20 पुरुष किती दिवसामध्ये पूर्ण करतील असं विचारलंय तुम्हाला. एक काम आहे ना, एक काम. एक काम आहे, लक्षात ठेवा. 15 मुले आहेत ना, 15 मुले मध्ये 15 बॉईज. 15 बॉईज लक्षात ठेवा. 15 बॉईज जे काम करतात ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतात? 20 दिवसामध्ये पूर्ण करतात. 20 दिवसामध्ये पूर्ण करतात. पुढे सांगितलंय 3 मुले 2 पुरुष एवढे काम करतात. 3 मुले जे आहेत लक्षात ठेवा, 3 मुले 3 बॉईज 2 पुरुष एवढे काम करतात त्या ठिकाणी. म्हणजे 3 मुलाची कार्यक्षमता ही किती मुलं एवढे? 2 मुलं एवढी कार्यक्षमता आहे राजाओ. 2 माणसं एवढी. 3 मुलाची कार्यक्षमता ही 2 माणसं एवढी आहे. तर विचारलंय तेच काम 20 पुरुष किती दिवसामध्ये पूर्ण करतील? 20 पुरुष म्हणले, लक्षात ठेवा. पुरुष म्हणजे मेन माणसे किती दिवसामध्ये पूर्ण करतील? मग आपल्याला काय करायला पाहिजे माहिती का? आपल्याकडे ती काय झालं माहिती का? 15 माणसे 15 मुले 15 मुले एक काम लक्षात ठेवा 20 दिवसामध्ये पूर्ण करतात. तर तेच काम आहे 20 माणसे किती दिवसामध्ये पूर्ण करतील? म्हणजे काढायचं आपल्याला राजा D2. काढायचं काय आपल्याला? D2 काढायचं आहे. कारण हा झाला तुमचा M1, हा झाला काय, हा झाला तुमचा D1, हा झाला तुमचा M2 आणि काढायचं काय तुम्हाला D2 राजा. मग आता काय करावं लागेल माहिती आहे का? बी ची किंमत आणि एम ची किंमत काढावी लागेल. बी आणि एम ची किंमत कशी काढायची? इथं दिलंय तुम्हाला 3 मुलाची कार्यक्षमता ही 2 माणसा एवढी आहे. म्हणजे 3 बॉईज इक्वल टू 2 मेन आहे, लक्षात ठेवा. मग काय झालं माहितीये का? हा एम मी तसाच ठेवला. छेदामध्ये हा बी गुणाकाराला इकडे भागाकाराला येईल. बरोबर. इकडे 3 तसाच राहिला. 2 हा गुणाकाराला होता उजव्या बाजूला, तो डाव्या बाजूला काय झाला? छेदाला गेला. म्हणजे एम ची किंमत 3 भेटली, बी ची किंमत किती भेटली आपल्याला? 2 भेटली. इथं पुट करा. 15 गुणाकारामध्ये बी ची किंमत किती आहे रे? 2 आहे. गुणाकारामध्ये 20 बरोबर. 20 गुणाकारामध्ये एम ची किंमत 3 आहे. गुणाकारामध्ये आला D2 राजा. आता भाग द्या. 20 ला 20 काय झालं? कॅन्सल. 3 एके 3, 3 5 15. 5 आणि 2 राहिलं, दोघांचा गुणाकार करा. 5 दोन्ही किती आलं? 10. म्हणजे D2 बरोबर किती मिळालं आपल्याला? 10 मिळालं. म्हणजे 20 माणसे तेच काम लक्षात ठेवा किती दिवसामध्ये पूर्ण करतील? 10 दिवसामध्ये पूर्ण करतील. कुठं दिसतंय का बघा? ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 आला का? चेक करून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन. 293 क्वेश्चन. 5 व्यक्ती व 4 मुले एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. 2 व्यक्ती व 3 मुले ते काम किती दिवसात पूर्ण करतील? जर एका व्यक्तीची कार्यक्षमता म्हणले, एका व्यक्तीची कार्यक्षमता ही 2 मुला एवढी असेल तुमची. एका व्यक्तीची कार्यक्षमता जी आहे ती एका व्यक्तीची कार्यक्षमता किती आहे? 2 मुला एवढी असेल. विचारले तुम्हाला. चला बघा किती व्यक्ती आहेत? आपल्याकडे 5 व्यक्ती आहेत. 5 व्यक्ती आहेत म्हणजे 5 एम व म्हणले अधिक 4 मुले 4 बॉईज. लक्षात ठेवा एक काम जे आहे ना ते 15 दिवसामध्ये पूर्ण करून टाकतात. पुढे सांगितलंय 2 व्यक्ती 2 माणसे 2 व्यक्ती व किती मुले तुमचे? 3 मुले 3 बॉईज. लक्षात ठेवा तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? जर
एका व्यक्तीची कार्यक्षमता म्हणजे एक यम बरोबर एका व्यक्तीची कार्यक्षमता ही किती मुला एवढे, 2 मुला एवढे, 2 बॉईज बरोबर आहे. म्हणजे 2 मुलाची कार्यक्षमता ही एका माणसा एवढी आहे राजा. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, एम ची किंमत काढावी लागेल आणि तुम्हाला बी ची किंमत काढावी लागेल राजा. बरोबर ना. मग आता मला सांगा, इथं काढू शकता, कशी काढणार तुम्ही, एम तसाच ठेवला, बी गुणाकाराला इकडे आणला भागाकाराला, इकडचा 2 तसाच राहिला, हा एक गुणाकाराला होता भागाकाराला गेला. याचा अर्थ राजा एम छेदामध्ये बी म्हणजे एम ची किंमत 2 भेटली आणि बी ची किंमत किती भेटली, 1 भेटली राजा. मग आता फॉर्म्युला काय तयार होणार, M1 D1 बरोबर M2 आणि काय तयार होणार तुमचा D2 राजा. आता M1 म्हणजे तुमचा हा M1, हा झाला तुमचा D1 राजा, हा झाला M2 आणि काढायचं काय तुम्हाला D2. किंमत टाका सूत्रामध्ये, M1 ची किंमत किती आपल्याकडे ती 5 आहे, 5M अधिक 4B. D1 आहे गुणाकारामध्ये तुमचा 15 बरोबर M2 ची किंमत आपल्याकडे ती 2M आहे अधिक 3B गुणाकारामध्ये येणार तुमचा D2. M ची किंमत आपल्याकडे ती किती आहे, M ची किंमत आली 2, B ची किंमत 1 आहे. M ची किंमत टाका इथं, 5 गुणाकारामध्ये 2 अधिक 4 गुणाकारामध्ये 1 कंस पूर्ण गुणाकारामध्ये 15. परीक्षेमध्ये करत बसायचं नाही. पुन्हा 2 गुणाकारामध्ये M ची किंमत आपल्याकडे 2 आहे, B ची किंमत आपल्याकडे 1 आहे आणि गुणाकारामध्ये तुमचा D2 काढायचा तसाच राहिला. चला 5 दोन्ही किती आलं 10 आणि 4 एके 4 किती आलं तुमचं 14. 14 गुणाकारामध्ये 15 बरोबर बे दोन्ही आलं 4 3 एके 3 4 आणि 3 आले तुमचे 7. 7 गुणाकारामध्ये आले तुमचे D2. आता भाग द्या, आता भाग द्या, उत्तर तुमचं मिळून जाईल. 7 एके 7 7 दोन्ही किती आलं 14, 15 दोन्ही किती आलं तुमचं 30. 30 बरोबर आलं D2 राजा. म्हणजेच 2 माणसे आणि 3 मुले, 2 माणसे आणि 3 मुले तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील, 30 दिवसामध्ये पूर्ण करतील. आहे का ऑप्शन मध्ये बघा, आहे ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 आला का चेक करून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन क्रमांक पुढचा 294. 5 व्यक्ती आहेत, 5 व्यक्ती 2 महिला एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. एक व्यक्ती एक महिला तेच काम किती दिवसात पूर्ण करतील, जर एका व्यक्तीची कार्यक्षमता ही 3 महिला एवढी असेल, विचारले तुम्हाला. 5 व्यक्ती आहेत रे आपल्याकडे, आहेत ना 5 व्यक्ती राजा. 5 व्यक्ती म्हणजे तुमचं 5M अधिक 2 महिला W वुमन, हे काम किती दिवसात पूर्ण करतात, 8 दिवसामध्ये पूर्ण करतात. एक व्यक्ती एक महिला विचारलंय, एक व्यक्ती एक महिला ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील. जर पुढे सांगितलं एका व्यक्तीची कार्यक्षमता म्हणजे 1M बरोबर एका व्यक्तीची कार्यक्षमता ही किती आहे, 3 महिला एवढी आहे. एका व्यक्तीची कार्यक्षमता जी आहे ना, ती एका व्यक्तीची कार्यक्षमता 3 महिला एवढी आहे राजा. मग आपल्याला काय करायचं माहिती का, M1 M ची आणि W ची किंमत काढायची. मी M तसाच ठेवला, W गुणाकाराला इकडे येईल भागाकाराला बरोबर 3 मी तसाच लिहिला, 1 गुणाकाराला इकडे भागाकाराला येईल म्हणजे 3 छेदामध्ये किती आलं 1. M ची किंमत मिळाली 3 आणि W ची किंमत मिळाली 1 राजा. आता काय झालं, तुमचं सूत्र कसं तयार झालं, M1 D1 बरोबर M2 आणि तयार झालं D2. म्हणजे हा जो भाग आहे तो M1 झाला, हा भाग आहे तो M2 झाला, आहे तो D1 आणि काढायचं आपल्याला काय रे बाबा, D2 काढायचंय. मग सूत्रामध्ये किंमत आता पुट करा, उत्तर निघून जाईल तुमचं. M1 ची आपल्याकडे ती किंमत किती आहे, 5 माणसे आणि 2 महिला एक काम किती दिवसात पूर्ण करतात, 8 दिवसामध्ये, म्हणजे गुणिले D1 आला तुमचा 8 बरोबर राजा.
एक माणूस एक महिला तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील, म्हणजे D2 काढायचं आहे. किंमत इथं पुट करा. आता किंमत इथं पुट करा. यम ची किंमत किती आपल्याकडे 3 आहे. 5 गुणाकारामध्ये 3 अधिक 2 गुणाकार डब्ल्यू ची किंमत 1 आहे राजा, कंस पूर्ण, गुणाकारामध्ये 8 बरोबर 1 गुणाकारामध्ये यम ची किंमत 3 आहे, डब्ल्यू ची किंमत 1 आहे राजा, गुणाकारामध्ये आलं D2. हे परीक्षामध्ये सगळे स्टेप करत बसायचं नाही. हे करायचं तिथल्या तिथं टाकायचं, उत्तर काढायचं. लक्षात ठेवा. 5 त्रिक 15 बे 1 बे 15 आणि 2 किती आलं रे तुमचं 17, गुणाकारामध्ये 8 बरोबर तुमचं 3 एकी 3 1 1 3 आणि किती आला तुमचा 4, 4 गुणाकारामध्ये आला राजा D2. आता भाग द्या, आता भाग द्या तुमचा 4 एके 4 4 दोन्ही किती आलं 8, 17 आणि 2 चा गुणाकार केला, 17 दोन्ही किती आलं 34, 34 बरोबर किती आलं तुमचं D2. D2 बरोबर किती आलं 34 राजा. याचा अर्थ एक महिला एक व्यक्ती एक महिला तेच काम जे आहे ना ते काम करण्यासाठी किती दिवस घेईल, 34 दिवस घेईल. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 3, ऑप्शन क्रमांक 3. चला नेक्स्ट क्वेश्चन. 6 व्यक्ती 6 महिला एक एक काम राहिले ते एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. 2 व्यक्ती व 24 महिला तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? जर 7 व्यक्तीची कार्यक्षमता ही 12 महिला एवढी असेल. सहा व्यक्ती आहेत आपल्याकडे, 6 व्यक्ती आहेत म्हणजे 6 यम आलं, व म्हणजे अधिक लक्षात ठेवायचं. 6 महिला वुमन लक्षात डब्ल्यू, 6 महिला काम किती दिवसामध्ये पूर्ण करतात? 8 दिवसामध्ये पूर्ण करतात. पुन्हा काय म्हटलं? 2 व्यक्ती व 24 महिला, 2 माणसे यम अधिक महिला आहे 24 महिला, 24 डब्ल्यू बरोबर किती दिवसात काम पूर्ण करतील असं विचारलेलं आहे. मग 7 व्यक्तींची कार्यक्षमता ही 12 महिला एवढी आहे. 7 व्यक्ती आहेत, 7 मेन बरोबर 12 महिलांची कार्यक्षमता ही किती आहे? 7 व्यक्ती बरोबर, किंवा 7 व्यक्तीची कार्यक्षमता जेवढी तेवढीच लक्षात ठेवा 12 महिलांची कार्यक्षमता आहे. म्हणजे आपल्याला 7 एम बरोबर 12 डब्ल्यू भेटलं. मग आता तुम्हाला काय करायचं माहितीये का? यम आणि डब्ल्यू ची किंमत काढायची. यम मी तसाच ठेवला, डब्ल्यू गुणाकाराला इकडे भागाकाराला आला बरोबर, इकडं 12 तसंच ठेवलं, 7 गुणाकाराला इकडे गेलं भागाकाराला, भागिले 7 आलं, भाग जात नाही तसंच ठेवा. यम ची किंमत 12 भेटली, डब्ल्यू ची किंमत किती भेटली रे आपल्याला? 7 भेटली राजा, 7. आता फक्त किंमत पुट करायची. याचा अर्थ समीकरण काय तयार झालं, म्हणजे सूत्र काय तयार झालं? M1D1 बरोबर M2D2 तयार झालं. म्हणजे हा भाग जो आहे ना, हा भाग M1 आहे, हा भाग जो आहे तो M2 आहे, आणि हा 8 आहे तो काय तुमचा D1 आहे. आणि काढायचं काय आपल्याला? D2 काढायचंय. सूत्रामध्ये किंमत फक्त पुट करा तुमच्या आता इथं. चला, M1 किती आपल्याकडे? ती M1 आहे 6M अधिक 6W गुणाकारामध्ये राजा येतो D1. D1 आपल्याकडे ती 8 ठेवला तसाच. पुन्हा M2 ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आहे? 2M आहे अधिक 24W आहे, कंस पूर्ण. D2 आपल्याला काढायचा, D2 तसाच ठेवला मी, त्याला काही नाही केलं. आता इथं किंमत पुट करायची आपल्याला, इथं किंमत ठेवायची, यम ची किंमत ठेवायची आपल्याला. यम ची किंमत ठेवा इथं, इथं यम ची किंमत जर तुम्ही ठेवली, यम ची किंमत किती आहे मला सांगा आता? 12 आहे, 12 इथं 12. डब्ल्यू ची किंमत किती आहे? 7 आहे, इथं 12 आणि इथं किती आहे तुमची? 7 आहे. चला डायरेक्ट 12 सकून किती आलं? 72 आले. इथं 72 आले राजा, 72 इथं 72 आले, आणि 7 सकून किती आलं? 42 आलं. ऍडिशन करा, इथं किती आली? 2 आणि 2 आली 4, 7 आणि 4 किती आले? 11, गुणाकारामध्ये आले 8 बरोबर. तर एक एक स्टेप मी कमी करत जातो, लक्षात ठेवा. मागच्या ह्याच्यामध्ये मी किंमत इथं पुट करून दावली होती. आता 12 दोन्ही किती आलं? 24 आलं, आणि 24 सत्त किती आलं? 7 चोक 28,
अच्छाला गेला 2, 7 2 14, 14 2 किती आलं तुमचं 16. 7 वाटे 7 2 16. आता ऍडिशन करा तुमच्या दोघांची. 8 आणि 4 किती आले 12. अच्छा आले 6 7 8 आणि 1 9. 192 गुणाकारामध्ये काय आलं तुमचं D2 आला. बस आता तुम्हाला काय करायचं भाग द्यायचा आहे. फक्त भाग द्या. बघा भाग द्या इथं. कितीनं भाग जाईल 2 ने भाग जाईल. 2 8 16 2 9 18 9 न जातो म्हणजे 9 चा भाग बसतो. 2 9 18 राहिला 1 2 सक्क 12 2 छोक 8 आले. पुन्हा कितीनं जातो बघा 2 न 2 2 नी 4 2 छोक 8 राहिला 1 2 8 16 पुन्हा 2 2 नी 4 2 छोक 8 पुन्हा 2 नी जातो 2 1 2 2 2 नी 4 2 5 10 राहिला 1 2 7 14 57 हा गुणाकाराला इकडे येईल भागाकाराला आणि बरोबर काय राहिलं तुमचं D2 राहिलं. आता भाग द्या. बारीक 12 12 2 24 12 36 12 चोक 8 12 5 60 12 चोक 48 12 तसंच ठेवलं 4 12 चोक 48 7 8 9 9 राहिले 3 त्रिक 9 3 चोक 12 उत्तर आलं 4.3/4 आलं का बघा 4.3/4. याचा अर्थ याला ही पण करू शकता लक्षात ठेवा. डायरेक्ट पण असा भाग देऊ शकता. उत्तर हे पण बरोबर आलं. म्हणजे D2 जो आला आपला D2 राजा तो D2 किती आला तुमचा 4.3/4 बरोबर आहे का. म्हणजे 4 पैकी 3 भाग याचा अर्थ तो 0.75 असतो. ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन क्रमांक 2. हा 304 म्हणजेच लक्षात ठेवा 304 म्हणजेच किती असतो 0.75 असतो 0.75. हे लक्षात असू द्या. शेकडेवारी मध्ये शिकवलेलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. 5 व्यक्ती 4 मुले एक काम 11.5 दिवसात करतात. 2 व्यक्ती 5 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील जर 3 व्यक्तीची कार्यक्षमता ही 4 मुला एवढी असेल. चला 5 व्यक्ती आहेत 5 व्यक्ती राजा 5 व्यक्ती आहेत 5 व्यक्ती आहेत व म्हणले अधिक 4 मुले 4 बॉईज एक काम 11.5 दिवसामध्ये पूर्ण करतात. म्हणजे D1 तुमचा 11.5 आला. पुन्हा सांगितले 2 व्यक्ती व 5 मुले म्हटले 5 बॉईज आहेत लक्षात ठेवा ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील जर सांगितलं 3 व्यक्तींची कार्यक्षमता जे ना 3 व्यक्तींची कार्यक्षमता 3 माणसाची कार्यक्षमता माणसे म्हणजे M मानतोय लक्षात ठेवा ही 4 मुला एवढी आहे 4 बॉईज एवढी आहे राजा. म्हणजे 3 माणसाची कार्यक्षमता जे ती 4 मुला एवढी आहे. मग आपल्याला M ची आणि B ची किंमत काढायची तर काय केलं मी M तसाच ठेवला B गुणाकाराला इकडे आणला भागीला B आला 4 मी तसंच ठेवलं हा 3 गुणाकाराला दिसतो तो भागाकाराला गेला भागिले 3 आलं. याचा अर्थ M ची किंमत 4 आली आणि B ची किंमत किती आली 3 आली राजा. बस आता सूत्रात टाकायचे आपल्याला सूत्र काय तयार होईल M1 D1 बरोबर M2 आणि काय झालं तो यार D2 राजा. सूत्रात किंमत फक्त टाका M1 तुमचा हा झाला हा M1 हा झाला तुमचा D1 हा झाला M2 आणि हा काढायचा राजा तुला D2 काढायचा D2 सूत्रात किंमत टाका M1 आपल्याकडे किती आहे रे 5M अधिक 4B कंस पूर्ण D1 जो आहे गुणाकारामध्ये 11.5 आहे बरोबर M2 जो आहे तो 2M आहे अधिक 5B आहे कंस पूर्ण गुणाकारामध्ये आला D2 राजा. आता M ची किंमत किती आहे ती टाका इथं M ची किंमत 5 गुणाकारामध्ये M ची किंमत 4 आहे अधिक 4 गुणाकारामध्ये B ची किंमत 3 आहे गुणाकारामध्ये 11.5 बरोबर
दोन गुणाकारामध्ये एम ची किंमत 4 आहे, बी ची किंमत तुमची 3 आहे. गुणाकारामध्ये काढायचा D2 D2 तसाच लिहिला. गुणाकार करा. 5 चोक आले 20 आणि 4 त्रिक 12. 5 चोक 20 आणि 4 त्रिक 12. 20 30 32 आले इथं बाबा. 32 गुणाकारामध्ये 11 पॉईंट किती आलं 5. हे डायरेक्ट मी दोघाचा गुणाकार गुणाकार आणि बेरीज केली बरं का. बरोबर. इथं 4 दोन्ही आले 8 आणि 5 त्रिक 15. 15 आणि 8 तुमचे किती आले 23 आले 23. 23 गुणाकारामध्ये काय आलं तुमचं D2 राजा. आता काय करायचं माहिती का आपल्याला भाग द्यायचा. आता फक्त आपल्याला काय करायचं भाग द्यायचा आहे. भाग द्या इथं. कितीनं भाग जाईल तुमचा बघा. 23 5 बघूया. 23 5. 5 त्रिक 15. 5 दोन्ही 10 ने किती आले 11. 115 येते. चला इथं काय केलं तुमचं 0 घेतला पॉइंट दिला आणि 23 5 किती आलं 115 आलं राजा. तर दोघाचा गुणाकार 23 गेला. गुणाकार 5 दोन्ही आले 10. हातच्याला गेला 1. 5 त्रिक 15 ने किती आलं 16. 160. 1 दशांश डावीकडे गेला तर 16. 16 बरोबर काय आलं तुमचं D2 आलं राजा. याचा अर्थ 16 बरोबर काय आलं तुमचं D2 आलं D2 राजा. 16 बरोबर D2 ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 आला का चेक करून घ्या. म्हणजे याचा अर्थ 2 माणसे 5 मुले तेच काम लक्षात D2 जो आला तो किती दिवसामध्ये पूर्ण करतील 16 दिवसामध्ये पूर्ण करून टाकतील. नेक्स्ट क्वेश्चन. 5 पुरुष एक काम 6 दिवसात पूर्ण करतात. 10 महिला तेच काम 5 दिवसात पूर्ण करतात. 5 महिला व 3 पुरुष तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील विचारले. पाच पुरुष आहेत. 5 पुरुष 5 मेन एक काम आहे ना 6 दिवसात पूर्ण करतात. 10 महिला आहेत ना 10 महिला 10 महिला तेच काम 5 दिवसात पूर्ण करतात. मग पुढे प्रश्न विचारलाय 5 महिला व म्हणले अधिक 3 पुरुष ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील. 5 माणसं 6 दिवसामध्ये काम पूर्ण करून टाकतात. 10 महिला तेच काम 5 दिवसामध्ये करतात. मग विचारले 5 महिला व 3 माणसे ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील. मग आपल्या डब्ल्यू आणि 3 ची डब्ल्यू आणि एम ची किंमत माहित पाहिजे ती काढावी लागेल अगोदर. मग कशा पद्धतीने काढायची बघा. तर 5 माणसे काम 6 दिवसामध्ये पूर्ण करतात. जर 5 माणसे सगळं काम 6 दिवसामध्ये करतात तर काम किती करतात ते काढून घ्या. म्हणजे 5 एम गुणाकारामध्ये किती आलं तुमचं 6. तेच काम आहे तेच काम म्हणजे लक्षात ठेवा बरोबर असणार कारण काम सेमच आहे. तेच काम महिलाला करावं लागायचं आहे आणि तेच काम लक्षात ठेवा 10 महिला आहेत ना 10 महिला त्या 10 महिला काय करतात काम 10 महिला तेच काम 5 दिवसात करतात. मग 5 दिवसामध्ये किती काम करतात
5 दिवसामध्ये किती काम करतात लक्षात ठेवा, ते काढायचं आपल्याला. मग 6 पंच आलं 30 राजा, 30 एम बरोबर 50 डब्ल्यू आलं, 50 डब्ल्यू. 0 ला 0 कॅन्सल झालं. यम मी तसाच लिहिला, डब्ल्यू गुणाकाराला आहे, इकडे येईल भागाकाराला राजा. बरोबर मी 5 तसंच ठेवला. छेदामध्ये हा 3 गुणाकाराला, इकडे येईल भागाकाराला. आपल्याला यम ची किंमत भेटली 5, डब्ल्यू ची किंमत भेटली आपल्याला 3. आणि मग आता तयार होणार प्रश्न राजा. ओ प्रश्नानुसार मग प्रश्न तयार होणार. काय तयार होणार? आता ह्या दोघांपैकी एकच घ्यायचं, कारण प्रश्न विचारलाय की 5 महिला व 3 माणसे ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील. तर अशा वेळेस काय करायचं माहितीये का, ह्या दोघांपैकी, कारण माणसं किती दिवसात करतात, 6 दिवसात, आणि 10 महिला काम किती दिवसात करतात, 5 दिवसात. ह्या दोघांपैकी एक घ्यायचं कोणतरी, ह्या दोघांपैकी एक कोणतरी घ्या. मी काय करतो, माणसं घेतो. मग प्रश्न तयार करतो की 5 माणसं ते काम 6 दिवसामध्ये पूर्ण करतात, तर 5 महिला व 3 माणसे ते काम किती दिवसात पूर्ण करतील. म्हणजे इथं फॉर्म्युला तयार झाला, M1 D1 बरोबर M2 आणि D2 राजा. आता किंमत फक्त पुट करा त्याच्यामध्ये, किंमत फक्त ठेवा इथं. हा झाला तुमचा M1 राजा, हा झाला तुमचा M2, हा झाला D1, आणि काढायचा आपल्याला D2. M1 ची किंमत ठेवा, किती आहे तुमची, 5M आहे. गुणाकार D1 आपल्याकडे ती 6 आहे. M2 आपल्याकडे किती आहे रे, 5W अधिक 3M कंस पूर्ण, आणि काढायचं आपल्याला D2 राजा. D2 तसाच लिहिला मी. इथपर्यंत क्लिअर का? आता किंमत पुट करा. M ची किंमत किती आली रे, M ची किंमत 5 आली, 5 तिथं ठेवा. 5 गुणाकारामध्ये 5 राजा, गुणाकारामध्ये आलं 6 बरोबर. डब्ल्यू ची किंमत 3 आहे राजा, 3 ठेवलं इथं. आणि यम ची किंमत 5 आहे, 5 ठेवलं. 5 त्रिक आले 15, 5 त्रिक आले 15, 15 आणि 15 किती आलं तुमचं, 30 आलं. 30 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं, D2 आलं राजा. आता भाग द्या. आता काय करा, भाग द्या. 6 एके 6, 6 पंचे 30, 5 ला 5 कॅन्सल झालं. 5 बरोबर काय राहिलं तुमचं, D2 राजा. याचा अर्थ 5 महिला व 3 पुरुष तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील, 5 दिवसामध्ये पूर्ण करतील. आहे का ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 2. समजत नसेल तर पुन्हा रेकॉर्डेड व्हिडिओ मिळतात लक्षात ठेवा, ते पुन्हा पुन्हा बघत चला. पुढे चला. एक काम 15 पुरुष 20 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 24 महिला 20 दिवसात पूर्ण करतात. 10 पुरुष व 8 महिला तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करतात. सेम मागासारखा प्रश्न आहे, 297 सारखा प्रश्न आहे, काही बदल नाही, संख्या फक्त चेंज आहे. चला, एक काम आहे, 15 पुरुष आहेत आपल्याकडे, 15 पुरुष आहेत आपल्याकडे राजा. 15 पुरुष एक काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतात. पुढे सांगितले तेच काम आहे 24 महिला. 24 महिला तेच काम लक्षात ठेवा किती दिवसात पूर्ण करतात, 20 दिवसात पूर्ण करतात. 1 मिनिट, प्रश्न बरोबर आहे एकदा चेक करतो. हा बरोबर आहे, चला पूर्ण करतात. तर प्रश्न विचारलाय 10 पुरुष व 8 महिला ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील. तर काय करावं लागेल माहिती का, आपल्याला एम ची किंमत काढावी लागेल आणि डब्ल्यू ची पण किंमत काढावी लागेल, त्याशिवाय ते निघणार नाही लक्षात ठेवा.
मग आपल्याला माहिती आहे 15 पुरुष लक्षात ठेवा ते काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतात आणि 24 महिला तेच काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतात. म्हणजे काम तेच सेम लक्षात ठेवा. मग एकूण काम किती? तर 15 पुरुष लक्षात ठेवा ते काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतात. तर 20 दिवसामध्ये काम करण्यासाठी 15 गुणाकारामध्ये 20 करायचं. बरोबर राजा. 24 गुणाकारामध्ये 20 करा. 24 डब्ल्यू गुणाकारामध्ये 20 म्हणजे त्याने एकूण किती काम केलं? म्हणजे काम दोघांचं सेम निघेल. 20 ला 20 इथं गेले राजा. 3 8 आलं 24. 3 5 आलं 15. राहिलं 5 एम बरोबर 8 डब्ल्यू. आता भाग जात नाही तसंच ठेवा. आता काय करा एम मी तसंच ठेवला. डब्ल्यू गुणाकाराला तो भागाकाराला आणला. बरोबर 8 मी तसंच ठेवलं. 5 गुणाकाराला हा कशाला गेला? भागाकाराला गेला राजा. याचा अर्थ आपल्याला किंमत जी मिळाली ना एम ची किंमत मिळाली 8 आणि डब्ल्यू ची किंमत मिळाली आपल्याला 5. आणि मग आता प्रश्नानुसार तयार करायचा. प्रश्नानुसार म्हणायचं राजा. प्रश्नानुसार काय येणार तुमचं आता इथं? ह्या दोघांपैकी एकच घ्यायचं. कारण 15 माणसे 20 दिवस काम करतात, 20 दिवसामध्ये काम पूर्ण करतात आणि 24 महिला तेच काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतात राजा. दोघांपैकी एक घ्या. म्हणजे काय आलं तुमचं? 15 माणसे ते काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतात. तर प्रश्न विचारलाय 10 माणसे अधिक 8 महिला ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करते? म्हणजे हा झाला आपला काय रे? हा झाला आपला M1. हा काय झाला आपला M1 झाला. हा झाला M1. हा झाला M2. हा झाला D1. काढायचा राजा तुला D2. मग M1 D1 चा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. M1 गुणाकारामध्ये D1 असते तुमचं. म्हणजे M1 गुणाकारामध्ये D1 बरोबर M2 गुणाकारामध्ये काय आलं तुमचं? D2. किंमत पुट करा. M1 ची किंमत किती आपली? 15 M. D1 ची किंमत आपली 20 आहे. M2 ची किंमत किती आहे? 10 M अधिक 8 W आणि गुणाकारामध्ये येणार D2 कारण आपल्याला काढायचं D2 राजा. किंमत पुट करा हित आता. M1 ची किंमत पुट करा राजा होते. किंमत पुट करा. M ची किंमत किती आली रे? M ची किंमत 8 आली. W ची किंमत 5 आली. हित लिहिलं 8. हित लिहिलं 8. हित लिहिलं 5. 15 8 किती आलं? 120. 120 गुणाकारामध्ये आलं 20 राजा. बरोबर. इथं 10 आणि 8चा गुणाकार केला 80. 8 45. 80 आणि तुमचे 40 किती आलं? 8 आणि 4 12. 120 आलं. 120 गुणाकारामध्ये आलं D2 राजा. 120 ला 120 कॅन्सल झालं. राहिलं 20 बरोबर काय आलं तुमचं? D2. याचा अर्थ राजा हो 10 माणसे 8 महिला तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? 20 दिवसामध्ये पूर्ण करतील. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. जाऊया पुढे. 9 पुरुष एक काम 12 दिवसात करतात. जर 4 पुरुष 6 महिला एवढे काम करत असतील तर 18 महिला किती दिवसात काम पूर्ण करतील विचारले तुम्हाला. 9 पुरुष आहेत 12 दिवसात काम पूर्ण करतात. पुढे सांगितलंय 4 पुरुष जे आहेत ना 4 पुरुष ही 4 पुरुषाची कार्यक्षमता ही 6 महिला एवढी आहे. किती महिला एवढी आहे? 6 महिला एवढी आहे राजा. 6 महिला एवढी.
6 महिला एवढी आहे. डब्ल्यू आलं इथं डब्ल्यू. आणि मग प्रश्न विचारलाय 18 महिला ते काम किती दिवसात पूर्ण करतील. कारण देताना पहिल्यांदा पुरुष दिले, 9 पुरुष ते काम 12 दिवसात करतात आणि विचारले 18 महिला ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील. एक तर महिलाचं रूपांतर पुरुषामध्ये करावं लागेल, एक तर पुरुषाचं रूपांतर महिलामध्ये करावं लागेल. तुम्ही अदर पद्धतीनं पण सॉल्व्ह करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सांगितलेले मी तर त्या पद्धतीनं पण सोडवू शकता तुम्ही, लक्षात ठेवा. मग आता काय करायचं माहितीये का, मला इथं मला एम आणि डब्ल्यू ची किंमत काढायची. मला किती पुरुषा एवढं महिला काम करतात किंवा किती महिला एवढं पुरुष काम करतात. मग इथं भाग दिला मी, इथं भाग द्या. बे दोन्ही 4, बे त्रिक 6. याचा अर्थ काय आलं, 2m बरोबर 3w. 2m बरोबर किती आलं, 3w आलं. याचा अर्थ काय माहितीये का, 2 पुरुष 3 महिला एवढं काम करतात. 2 पुरुष 3 महिला एवढं काम करतात. एम आणि डब्ल्यू ची किंमत काढून घ्या. कशी काढणार तुम्ही, एम तसाच ठेवला, डब्ल्यू गुणाकाराला इकडे येईल भागाकाराला राजा, 3 तसाच ठेवला, हा 2 गुणाकाराला होता इकडे जाईल भागाकाराला. याचा अर्थ एम ची किंमत 3 भेटली आणि डब्ल्यू ची किंमत किती भेटली आपल्याला, 2 भेटली. मग आता प्रश्न कसा तयार होणार तुमचा, लक्षात ठेवा. 9 पुरुष ते काम 12 दिवसामध्ये करतात, म्हणजे फॉर्म्युला तयार झाला M1D1 बरोबर M2 आणि आले D2 राजा. हा आहे M1, हा आहे D1, हा आहे M2. काढायचंय काय राजा आपल्याला, D2. सूत्रामध्ये किंमत पुट करा आता, चला. M1 ची किंमत किती आहे, 9m. गुणाकारामध्ये D1 आपला 12 आहे, M2 आपला 18 महिला आहेत आणि D2 आपल्याला काय करायचंय, काढायचंय राजा. किंमत टाका इथं. इथं 9 गुणाकारामध्ये M ची किंमत किती रे, M ची किंमत 3, गुणाकारामध्ये 12 बरोबर 18, गुणाकारामध्ये W ची किंमत किती, 2, गुणाकारामध्ये काय आला तुमचा, D2 आला राजा. आता भाग द्या. 9 एके 9, 9 दोन्ही आलं 18, बे दोन्ही आलं 4, 4 त्रिक आलं 12 आणि 3 त्रिक किती आलं, 9 आलं राजा. 9 बरोबर किती आलं तुमचं, D2 आलं. याचा अर्थ 18 महिला तेच काम, लक्षात ठेवा, किती दिवसामध्ये पूर्ण करतील, 9 दिवसामध्ये पूर्ण करतील. ऑप्शन क्रमांक 4. चला नेक्स्ट क्वेश्चन. एक काम 12 मुले 18 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुष एवढे काम करीत असतील, तर तेच काम 18 पुरुष किती दिवसामध्ये पूर्ण करतील विचारले तुम्हाला. मागासारखाच क्वेश्चन, वेगळा काही नाही. एक काम 12 मुले आहेत, 12 मुले, 12 बॉईज आहेत, लक्षात ठेवा. आणि 12 बॉईज काम किती दिवसात करतात, 18 दिवसामध्ये पूर्ण करतात. पुढे सांगितलंय 3 मुले 2 पुरुष एवढे काम करतात. 3 बॉईज हे 2 पुरुष एवढे काम करतात, म्हणजे 3 मुलाची कार्यक्षमता, 3 मुलाची कार्यक्षमता ही 2 पुरुष एवढी आहे. 3 मुलाची कार्यक्षमता ही 2 पुरुष एवढे. आणि मग पुढे प्रश्न विचारलाय 18 पुरुष ते काम किती दिवसात पूर्ण करतील. तर एक गोष्ट काय लक्षात ठेवायची माहिती का, इथं हित देताना मुले दिले, 12 मुले ते काम 18 दिवसामध्ये पूर्ण करतात. आणि मग प्रश्न विचारला 18 पुरुष ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील राजा. वरती मुलं दिले आणि खाली पुरुष दिले, तर तुम्हाला एकतर मुलाचं रूपांतर पुरुषामध्ये करावं लागेल, नाहीतर पुरुषाचं रूपांतर मुलामध्ये करावं लागेल, लक्षात ठेवा. मग त्यासाठी काय करायचं, बी ची आणि एम ची किंमत काढायची. 3 न 2 ला, 2 न 3 ला भाग जात नाही, याचा अर्थ मी बी तसाच लिहिला. एम गुणाकाराला इकडे आला भागाकाराला, बरोबर इकडे 2 राहिला, छेदामध्ये हा 3 गुणाकाराचा इकडे गेला भागाकाराला, भागिले किती आला तुमचा, 3 आला राजा. याचा अर्थ बी ची
किंमत मिळाली ती 2 आणि m ची किंमत किती मिळाली 3 मिळाली. मग फॉर्म्युला तयार झाला m1 d1 बरोबर m2 आणि d2 राजा. आता किंमत पुट करायची फक्त आपल्याला तिथं. मला सांगा हा आहे m1, हा आहे m1 राजा, हा आहे d1, हा आहे तुमचा हा तुमचा m2 आहे. मग आपल्याकडे m1 आहे 12b गुणाकारामध्ये 18 बरोबर d1 घेतला आपण, m2 आपल्याकडे 18m आहे, 18m आणि काढायचं आपल्याला d2 राजा. d2 तसाच ठेवला. b ची किंमत किती आहे रे 12 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 18 बरोबर 18 गुणाकारामध्ये m ची किंमत किती आहे तुमची 3, 3 ठेवा तिथं. गुणाकारामध्ये आलं d2 राजा. आता भाग द्या. आता काय करा भाग द्या राजा, भाग द्या. आता भाग द्या फक्त. आता भाग द्या. चला 18 ला 18 गेले, 3 एके 3, 3 चोक 12, 4 आणि 2 चा गुणाकार केला, 4 दोन्ही आलं 8, 8 बरोबर काय आलं तुमचं d2 राजा. म्हणजे 18 माणसे ते 18 पुरुष ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील 8 दिवसामध्ये पूर्ण करतील. हा एक ऑप्शन मध्ये बघा ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 आला का चेक करून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन जाऊया. क्लिअर. चला 16 व्यक्ती आहेत लक्षात ठेवा. 16 व्यक्ती, 16 व्यक्ती आहेत. सोळा व्यक्ती यम काम 15 दिवसामध्ये पूर्ण करतात. 24 मुले तेच काम म्हणले 24 बॉय तेच काम किती दिवसात 20 दिवसात पूर्ण करतात. पुढे सांगितले 8 व्यक्ती व 8 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील. 8 व्यक्ती व 8 मुले बॉईज ते काम किती दिवसात पूर्ण करतील. महाग झालती लक्षात ठेवा अशी गणित महाग झालती. ही गणित सेम हे गणित सेम लक्षात ठेवा अशीच गणित. मग आता काय करायचं माहिती का 16 माणसे ते काम 15 दिवसात पूर्ण करतात आणि 24 मुलं ते काम 20 दिवसामध्ये काम करतात. नंतर काम तेच आहे ना, काम तेच आहे लक्षात ठेवा. मग 16 यम गुणाकारामध्ये 15 बरोबर 24 बॉय गुणाकारामध्ये 20. मग 16 माणसे 15 दिवसात काम किती करतात, 24 मुले ते काम 20 दिवसांमध्ये काम करतात आणि दोन्ही काम सेम असलं पाहिजे लक्षात ठेवा. दोन्ही काम सेम का असलं पाहिजे, काम काम तेच करतात लक्षात ठेवा. त्या ठिकाणी सेमच काम करतात. मग गुणाकार करा इथं किंवा भाग द्या इथं, भाग द्या इथं, भाग द्या. 5 त्रिक 15, 5 चोक 20, 4 एके 4, 4 चोक 16, 3 एके 3, 3 8 24, पुन्हा 4 एके 4, 4 दोन्ही 8. राहिलं काय बघा इकडं काहीच नाही राहिलं, राहिलं फक्त 1 एम बरोबर इकडं राहिलं 2b, राहिलं किती 2b राजा. याचा अर्थ काय करायचं तुम्हाला यम आणि बी ची किंमत काढायची. यम मी तसंच ठेवला छेदामध्ये, बी गुणाकाराला इकडे लिहितो वाटल्यास कळत नसेल तर.
दिसतंय ना, दिसत असेल तर इथं लिहितो वाटल्यास मग. यम तसाच ठेवला, बी गुणाकाराला इकडे गेला भागाकाराला, बरोबर. 2 इथं तसंच लिहिलं. 1 हा गुणाकाराचा आला भागाकाराला. याचा अर्थ काय झाला माहिती का? यम ची किंमत 2 भेटली आणि बी ची किंमत किती भेटली आपल्याला? 1 भेटली. यम आणि बी ची किंमत मिळाली. आता प्रश्नानुसार आता प्रश्न तयार करा. प्रश्नानुसार लक्षात ठेवा. काय म्हणते बघा त्या ठिकाणी. आता ह्या दोघांपैकी एकच घ्यायचं, मी मागे सांगितलंय. 16 माणसे ते काम 15 दिवसात करतात आणि 24 मुले ते काम 20 दिवसामध्ये करतात. ह्या दोघांपैकी एकच घ्यायचं. मग काय प्रश्न तयार झाला? 16 माणसे ते काम 15 दिवसामध्ये पूर्ण करतात. तर प्रश्न विचारलाय 8 माणसे 8 बॉईज मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील राजा? मग आता किंमत टाका. हा झाला M1, हा झाला D1, हा झाला M2. काढायचंय तुला राजा D2. म्हणजे काय आलं तुमचं? 16M गुणाकारामध्ये आलं 15 बरोबर 8M अधिक 8B गुणाकारामध्ये काय आलं तुमचं राजा? D2 आलं. यम ची किंमत पुट करा इथं. 16 गुणाकारामध्ये यम ची किंमत किती आली तुमची? 2 आहे. गुणाकारामध्ये आलं 15 बरोबर. इथं तुमचं यम ची किंमत किती आहे? 2 आहे. बी ची किंमत 1 आहे. 8 2 16, 8 1 8. 16 आणि 8 किती आलं तुमचं? 24 राजा. 24 गुणाकारामध्ये आलं राजा D2. हे कॅल्क्युलेशन एकत्रच केलं बरं का मी, लक्षात ठेवा. सेपरेट करण्यापेक्षा मी काय केलं? एकत्रच केलं इथं. कारण एम ची किंमत 2 ठेवली, बी ची किंमत 1 ठेवली. 8 2 16 आणि 8 1 8. 16 आणि 8 किती आलं तुमचं? 24 राजा. चला भाग द्या. बे 1 बे, बे 1 बे, बे 2 4, 4 त्रिक 12, 4 इंचोक 16 राजा. 3 1 3, 3 5 15. राहिलं काय बघा? 4 आणि 5. 4 5 आलं 20. 20 बरोबर आलं तुमचं D2. 20 बरोबर काय आलं तुमचं? D2 आलं राजा. याचा अर्थ काय झाला माहिती का? 8 व्यक्ती आणि 8 मुले ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील? 20 दिवसामध्ये पूर्ण करतील. ऑप्शन क्रमांक 1. चला क्लिअर का बाबा? 20 दिवसात पूर्ण करतील. हितपर्यंत क्लिअर का रे बाबा? हितपर्यंत क्लिअर का मला सांगा. कारण हे ह्याच्यामध्ये ए बी आणि सी शिकायचं आहे. मिक्स नको, त्याला सेपरेट शिकूया जरा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आरआरबी करताय, एनटीपीसी ग्रुप डी करताय, स्टाफ सिलेक्शन मधली जीडी करताय, CHSL करताय, लक्षात ठेवा. किंवा CGL करताय. कुठलीही एक्झाम करा, केंद्राची कुठलीही एक्झाम करा, तिथं तुम्हाला उपयोगी पडणार. प्लस लक्षात ठेवा, महाराष्ट्रामधली पोलीस भरती असेल किंवा MPC असेल, या सगळ्या एक्झामसाठी हे उपयोगी पडतो. लक्षात ठेवा टॉपिक. म्हणजे हा पॉईंट जो आहे तो पॉईंट लक्षात ठेवा. त्यामुळे ह्याला व्यवस्थित करा. ह्याला आपण सेपरेट ए बी आणि सी मध्ये डिवाइड करूया आणि त्यानुसार घेऊया. आजचा भाग इथंच थांबूया. लक्षात ठेवा, एवढाच भाग क्लिअर करा, जेणेकरून तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणत्या टाईपची गणित येतात. कारण ए घेतला, बी घेतला आणि सी एकत्र जर घेतला तर तुम्ही कन्फ्यूज होऊन जाणार. लक्षात ठेवा, थोडस भाग हा समजून घेण्याचा आहे. हे मागचं झालंय आपलं, मागचं झालेलं आहे सगळं, किल्ला झालाय. हा हे लक्षात ठेवा, महिला बालकेवरती आधारित. हे कन्सेप्ट समजून घ्या, जे आजची गणित झाली ते सगळे एकदम मिक्स करत नाही, नाहीतर सगळं तुमचं खिचडी बनवून जाईल ते. हे आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. बी भाग जो आहे तो उद्याच्या लेक्चरला बघूया, म्हणजे कन्फ्यूज होणार नाही तुम्ही सगळे. ठीक आहे. बाकीचे जे रेकॉर्डेड व्हिडिओ बघतात, लक्षात ते पण नाही समजत तर पुन्हा व्हिडिओ बघा. ठीक आहे, थांबूया. राहिलेला बघा आपण उद्याच्या लेक्चरला पाहूया. अशी गणित कुठे मिळतात का बघा आणि त्यानुसार ते सोडवा.